राहुल गांधी, प्रियंका वाड्रा हे पोरकट भाऊ बहीण संविधान करत असतात. मग आता ममता बॅनर्जी पराभूत झालेली आहे, तिचा पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. ती कोडगी बाई राजीनामा देत नाही मुख्यमंत्री पदाचा आणि तरीही तिच्या पाठीशी उभे राहणार. मग तेव्हा तुमचं संविधान कुठे गेले? तुमचं संविधान तेव्हा तुम्ही फक्त काही दाखवण्यासाठी आहे, फक्त भाजपला आणि यांना दाखवण्यासाठी आहे. तुम्ही फक्त ते संविधान दाखवतात, संविधानाचं तुम्ही आचरणात आणत नाही. संविधानाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही हेच सिद्ध केलेलं आहे. आणि जो मग तो सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेस यांनी त्या बाईला फोन केला. हे म्हणजेच याचा अर्थ हे सगळे संविधानाच्या विरोधी आहेत, कायद्याच्या विरोधात आहे. त्या बाईला सांगायला पाहिजे तू राजीनामा दे, पराभव मान्य कर. पण यांनी तसं न करतो त्या बाईला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्या कोडग्या निर्लज्ज बाईने हे समजून घेतलं पाहिजे की निवडणुकीमध्ये असो का खेळामध्ये असो जय विजय चालूच असतात. आपण अनेक पक्षांचं पाहत राहतो. DMK हारत राहतो, परत सत्तेत येत राहतो. केरळमध्ये करणार आहे आणि काँग्रेसमध्ये लढत चालू असते. कधी CPI येते तर कधी काँग्रेस येतं. आलटून पालटून त्याची सत्ता चालूच राहते. मग तशी ममता बॅनर्जीला सुद्धा संधी होती ना. 5 वर्षात तिने आणखी चांगलं काम केलं असतं तर तिला कदाचित तो परत मुख्यमंत्री व्हायची संधी होती. पण ती कोडगी बाई, ती अनितिमान बाई, आक्रस्ताळी बाई पराभव मान्य न करता मी राजीनामा देणार नाही, मी आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार, ही तिची लायकी आहे. असे राज्याचे प्रश्न थोडीच आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाठवले जातात ना, ते स्वीकारतात. मग एवढी सुद्धा यांना अक्कल नाही आहे. आणि मग ही बाई मुख्यमंत्री होती, साधी साडी, सुती साडी नेसायची, स्लीपर घालायची आणि मी केली त्यागमूर्ती असं दाखवायचं. पण सत्तेचा मोह प्रचंड आहे. ही बाई सत्ता सोडायला तयार नाही आणि म्हणजे मला पदाचा कोणताच मोह नाही. हे ज्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मग तो ममता बॅनर्जी असो, तो गांधी परिवार असो, तो मुलायम परिवार असो, लालू परिवार असो, शरद पवार परिवार असो, हे सगळ्यांचे एकाच माळेचे मणी आहेत.